नागपूर जिल्ह्यातील रामटेक शहरात सध्या नागरिकांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे। घरगुती गॅस आणि पेट्रोलच्या तीव्र तुटवड्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून पहाटेपासून रांगा नो स्टॉकच्या पाठ्या हे चित्र पाहायला मिळत आहे। नागपूर जिल्ह्यातील रामटेक शहरात घरगुती गॅस आणि पेट्रोलचा तुटवडा दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे। रामटेक परिसरातील अनेक पेट्रोल पंपावर इंधन संपल्यामुळे ते बंद ठेवण्यात आले आहेत, तर उर्वरित पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी होत आहे। काही ठिकाणी तर नो स्टॉकचे फलक लावण्यात आले असून नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे, तर दुसरीकडे घरगुती गॅस मिळविण्यासाठी नागरिकांची अक्षरशः झुंबड उडाली आहे। अनेक नागरिकांना रात्री 2 वाजल्यापासून गॅस एजन्सी समोर रांगेत उभे राहावे लागत आहे, तरीही 4-4 दिवस सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत। परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की काही ठिकाणी गॅस सिलेंडरचे वितरण पोलीस बंदोबस्तात करण्यात येत आहे। दरम्यान खाडी देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता ग्रामीण भागातही जाणवून येतो आहे। 4-5 दिवसा अगोदर आम्ही नंबर लावला। खरं तर रात्री 2 वाजता, रात्री 12 वाजता असे आम्ही नंबर लावत होतो, पण तो नंबर काही लागत नव्हता। अचानक आमचा नंबर लागला आणि दुसऱ्या दिवशी लगेच डीएससी नंबर आला। आता काल मी आलो, इथपर्यंत लाईन होती, वापस गेलो। आज 8 वाजता आलो। 8 वाजता आल्यानंतरही सुद्धा 80 सिलेंडर स्टॉक मध्ये बाकी आहेत म्हणते। आता 80 मध्ये आमचा नंबर लागतो नाही लागत, अजून काही हे नाहीये। परंतु ग्रामीण जनता ही पॅनिक झालेली आहे, त्याच्यामुळे भीतीपोटीचं वातावरण वाढलेलं आहे। लोक जास्तीत जास्त पैसे देऊन सिलेंडर विकत घेऊ पाहत आहेत। आताच 1-2 जण मला म्हणाले की सिलेंडर असेल तर आम्ही शिवाय पैसे देतो। हे अत्यंत चुकीची घटना आता सध्या होऊन राहिली आहे। लोकांनी पॅनिक न होता सरकारने सुद्धा या गोष्टीवर लक्ष द्यावं व सिलेंडरचा जो पण साठा पडलेला आहे त्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून द्यावं। काही लोक घरून सुद्धा 3-3, 4-4 दिवस झाले वाट पाहून राहिले, परंतु त्यांना अजूनपर्यंत मिळालेलं नाहीये। आता ते दादा आले, वकील दादा आहेत आमच्याकडे। आमच्या मागे इथून तिथपर्यंत लाईन लागली आहे, परंतु अजूनपर्यंत सिलेंडर भेटते नाही भेटत। आम्ही जवळजवळ गेल्यावर नाही भेटलं तर आमचे एवढे वेळ वाया जाईल। मागील 4 दिवसापासून मी नंबर लावतो, माझा नंबर लागत नाही आहे। मेसेज येते 24 तासामध्ये मिळेल, 24 तासामध्ये मिळेल, पण काही सिलेंडर मिळत नाही आहे। त्यांनी कस्टमर केअरचा जो नंबर शो केला आहे 1823 33 555 ह्या नंबरवरती फोन लावला तर व्यस्त आहे करत आहे। आमची एवढीच माग आहे का आम्हाला नियमितपणे सिलेंडर देण्यात यावा। इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याने ही टंचाई निर्माण झाल्याचे बोलले जात आहे। नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे, अन्यथा ही समस्या आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। रामटेकमध्ये गॅस आणि पेट्रोल तुटवड्यामुळे नागरिकांचे हाल होत असून प्रशासनाने तातडीने यावर तोडगा काढण्याची गरज आहे। या प्रकरणाकडे राज्य सरकार आणि संबंधित विभाग कधी लक्ष देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।